नमस्कार मंडळी, आज मी बनवत आहे शेवग्याच्या पानांची भाजी। त्यासाठी मी इथे शेवग्याची भाजी आणली आणि त्याची पानं व्यवस्थित बाजूला करून स्वच्छ धुतली आणि बारीक चिरून घेतली। एक पॅन गरम करत ठेवलं, त्यामध्ये तेल टाकलं। तेल व्यवस्थित गरम झाल्यावरती बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि एक कांदा ऍड केला आणि व्यवस्थित कांदा भाजेपर्यंत त्याला फ्राय केलं। त्यानंतर मी इथे बारीक चिरलेली भाजी सुद्धा ऍड करून घेतली आणि व्यवस्थित मिक्स करून घेतली। असं म्हणतात की या शेवग्याच्या भाजीमध्ये दुधापेक्षा 4 पट जास्त प्रोटीन आहे, म्हणून किमान 8 दिवसातून एकदा तरी ही भाजी खावी। शेवग्याची ही भाजी घरोघरी कोकणामध्ये गोकुळाष्टमीच्या दिवशी बनवली जाते। आता मी इथे चवीनुसार भाजीमध्ये मीठ सुद्धा ऍड करून घेतलं आणि किमान 5 मिनिटांसाठी भाजी वाफेवरती शिजवली। शेवग्याच्या पानांची भाजी ही शिजण्यासाठी हलकी असते, त्यामुळे त्याला जास्त शिजवायचं नाहीये आपल्याला। अगदी 5 मिनिटांमध्ये ही भाजी तयार होते। आता मी इथे ओलं खोबरं जे आहे कातलेलं ते सुद्धा अर्धी वाटी ऍड केलं। याने चव भाजीला अजूनच अप्रतिम येते। अशा पद्धतीने तयार झाली आहे आपली शेवग्याच्या पानांची भाजी। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करायला आणि लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।